तुम्ही काल जी बातमी आणि सानिकाचे फोटो दिले ना, त्याने आज कोल्हापुरात बवाल झालाय. आज आमच्या पेपरची तिप्पट विक्री झाली आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मॅडम. थँक्यू सो मच. बर, खूप काम आहेत आणि माझ्या लायक काही काम असेल तर हक्काने सांगा. थँक्यू. ऐका, हॅलो. हे मी नाही केलं. मी खरं सांगते. हे काय आहे? तू केलंस का नागिन बनलीस का? माझ्याच घरात राहून माझ्या पोरीच्या पाठी खंजीर खुपसतेस का केलं तसं? सासूबाई, देवा शपथ सांगते, मी नाही केलो असं. मी का करेन? मी का अशी बातमी देईन पेपरात? खरंच नाही. भारी बघा, आधी स्वतः उद्योग करायचे, मग डोळ्यातून अश्रू काढायचे. आम्ही अजून सांगतोय काय, ह्या पोरीवर विश्वास ठेवू नका. तायडे, हे तू गप रे. आणि काय ग, तू ही बातमी पेपरवाल्याला दिली नव्हती, मग त्या पेपरवाल्याचा नंबर तुझ्या फोन मध्ये कसा आला? हा, बोल की. मला खरंच नाही माहित. बाद झालं. तुझे इरादे मला आता कळालेत. माझ्या सानिकाला आणि माझ्या घराला उद्ध्वस्त करायला आली होतीस ना. आता तू या घरात राहायचं नाही, अजिबात राहायचं नाही. निघ माझ्या घरातनं. अगं आई, श्रावणी असं कधीच करणार नाही. हे बघ, तू सगळ्यांना काहीतरी गैरसमज झालाय. तू मध्ये बोलायचं नाही, सांगू ठेवते मी तुला. तुझ्या बहिणीचं आयुष्य फार उद्ध्वस्त करून टाकलं, तरी अजून तिचीच बाजू घेतोस तू. अगं तसं नाही. ए नटमोगरे, का थांबलीयस अजून? जा की निघून जा. आणि तुम्हाला सांगून ठेवतो मी, हिच्या बाजूने जर तुम्ही काय बोलला, हिला थांबवलं किंवा हिनं पाऊल मागे घेतलं ना, तर मी तुम्हाला सांगून ठेवतो, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे ना,